Welcome to Dhey Academy in Maharashtra. आज आपण विषय बुद्धिमत्ता या घटकावरती आपण पाहणार आहोत की बुद्धिमत्तेमध्ये कोणता घटक आपण घेणार आहोत तर इंग्रजी वर्णमाला व आकृत्या। तर या घटकामध्ये इंग्रजी वर्णमालामध्ये म्हणजेच अक्षरांचा क्रम असतो, त्याची स्थिती, त्यावर आधारित विचारले जाणारे प्रश्न। मग कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतात, अक्षर कोणकोणती असतात, A to Z लेटर कोणकोणते हे आपल्याला पाहिजे। मग इंग्रजी वर्णमाला म्हणजेच आपण काय म्हणतो इंग्लिश अल्फाबेट। तर इंग्रजी वर्णमालेमध्ये 26 अक्षरे आहेत। तर कोणकोणती अक्षरे आहेत? A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z म्हणजे A to Z। म्हणजेच इंग्रजी वर्णमालेमध्ये किती अक्षर आहेत? 26। याच्यावर प्रश्न पण विचारले जातात की इंग्रजी वर्णमालेमध्ये किती अक्षर असतात? तर 26। त्यामध्ये स्वर आहेत। तर स्वर कोणकोणते आहेत? तर स्वर दिलेले आहेत A E I O U हे काय झालेले आहेत? स्वर। मग स्वर किती आहेत? स्वर आहे 5। आणि इंग्रजी वर्णमाला ही डावीकडून उजवीकडे वाचली जाते। कुठून वाचली जाते? डावीकडून उजवीकडे। नेक्स्ट आपण आकृत्या पाहूया। आकृत्या बुद्धिमत्ता। आता आकृत्या बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर आकृत्या, नमुने आणि भौतिक आकारांशी संबंधित बुद्धिमत्ता चाचणी। यात आकृत्यांचे वर्गीकरण, सहसंबंध पूर्ण करणे आणि संख्या मोजणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो। या चाचण्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जसे की पोलीस भरती, तलाठी भरती या इत्यादी ठिकाणी विचारले जातात। उदाहरणार्थ ज्या स्पर्धा परीक्षा असतात MPC, तलाठी, टेट, TET अशा ज्या परीक्षा घेतलेल्या जातात त्यामध्ये बुद्धिमत्ता हा घटक असतो। आणि बुद्धिमत्ता या घटकावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये सहसंबंध, आकृत्यांवरती प्रश्न जास्त करून विचारलेला असतो। मग इथे काही मुद्दे महत्वाचे आहेत। मग कोणकोणते मुद्दे आहेत? तर आकृत्यांचे वर्गीकरण। तर आकृत्यांचे वर्गीकरण मध्ये काय दाखवलंय की यात विविध आकृत्यांचे त्यांच्या गुणधर्मावर आधारित गट करणे अपेक्षित असतात। म्हणजे काही आकृत्या दिलेल्या असतात, त्या आकृत्यांचे गट केलेले असतात, ते किती आहेत तसाही प्रश्न विचारलेला असतो। आणि सहसंबंध, समसंबंध, दोन आकृत्यांमध्ये असलेला संबंध ओळखून तिसऱ्या आकृतीसाठी योग्य पर्याय निवडणे। प्रत्येक आकृतींच्या खाली 4 पर्याय दिलेले असतात, त्या पर्यायापैकी आपल्याला एक उत्तर बरोबर क्लिक करायचं असतं। आकृती पूर्ण करणे, अर्धवट आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य भाग निवडणे। काही आकृती अर्धवट असतात आणि खाली पर्यायामध्ये 4 पर्याय दिलेले असतात, त्यातला एक पर्याय असतो की तो बरोबर असतो। त्या उत्तरामध्ये तो भाग निवडणे म्हणजेच ती आकृती पूर्ण होते। त्रिकोण, आकृत्यांमध्ये संख्या मोजणे। आता आकृत्या दिलेल्या असतात, उदाहरणार्थ या अशी आकृती दिलेली असते त्रिकोण। या त्रिकोणांमध्ये असे त्रिकोण दिलेले असतात। उदाहरणार्थ सांगते मी तुम्हाला, एक मोठा त्रिकोण असतो, त्यामध्ये अजून एक त्रिकोण असतो, यामध्ये देखील अजून एक छोटासा त्रिकोण काढतात आणि आपल्याला सांगतात की या आकृतींमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे। खाली ऑप्शन पण दिलेले असतात, मग ती त्रिकोण मोजायचे आणि ऑप्शन मधून उत्तर सिलेक्ट करायचं। आता हे झालं त्रिकोणांमध्ये। चौकोनांमध्ये पण सेम तसंच आहे, चौकोन काढणे। तर या चौकोनांमध्ये किती चौकोन आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न असतो। वर्तुळ, वर्तुळावर आधारित प्रश्न असतो। किती वर्तुळ आहेत म्हणजेच 3 जे आकृत्या आहेत त्रिकोण, चौकोन, वर्तुळ इत्यादींची संख्या मोजणे या घटकावरती पण प्रश्न विचारलेले असतात। पुढे पाहूया, प्रश्न पाहूया आपण की इंग्रजी वर्णमालेत M च्या ठिकाणी डावीकडील अक्षर कोणते? आता इंग्रजी वर्णमाला तुम्हाला माहितीये A B C D। उदाहरणार्थ मी तर दाखवते तुम्हाला A B C D E F G H I J K L M N O P Q R S T
आपण इथपर्यंत घेऊया, कारण आपल्याला एम पर्यंत सांगितलंय. तर एमच्या ठिकाणी डावीकडील अक्षर कोणते? एमच्या ठिकाणी, आता एमच्या ठिकाणी म्हणजे हा एम डावीकडून, म्हणजे आपली जी बाजू आहे ती उजवी झाली आणि ही झाली डावी, म्हणजे एमच्या डावीकडे कुठलं अक्षर आहे? एल. म्हणजेच उत्तर काय आलं आपलं? एल. इंग्रजी वर्णमालेत पीच्या ठिकाणी उजवीकडील अक्षर कोणते? आता हा झाला पी. पीच्या उजवीकडील म्हणजे हा पी आणि आपला हात तो झाला उजवा, म्हणजे पीच्या उजवीकडे कुठलं येणार? क्यू. आणि पीच्या जर डावीकडे विचारलं तर काय येणार उत्तर? ओ. आता आपल्याला विचारलेलं काय आहे? पीच्या उजवीकडील अक्षर, म्हणजे पीच्या उजवीकडील अक्षर कुठलं आहे? क्यू. म्हणून उत्तर काय आलंय? क्यू. तिसरा प्रश्न आहे, इंग्रजी वर्णमालेमध्ये ई आणि जे च्या दरम्यान कोणते अक्षर आहे? बघा, इंग्रजी वर्णमाला पहिल्यांदा तर लिहून काढायची. ई आणि जी, ई आणि जे. आता ई आणि जे च्या दरम्यान कोणकोणती अक्षर आलेली आहेत? एफ, जी, एच आणि आय. मग आता ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेलं आहे का? एफ दिलेलं आहे का? आहे दिलेलं. जी दिलेलं आहे, एच दिलेला आहे आणि आय पण दिलेला आहे. म्हणजेच आपले हे सर्व ऑप्शन्स बरोबर आहेत. कोणकोणते अक्षर आले म्हटल्यानंतर एफ, जी, एच, आय. पुढचा प्रश्न आहे, इंग्रजी वर्णमालेत एक्सच्या डावीकडील 15 अक्षर कोणते? म्हणजे ही पूर्ण वर्णमाला लिहून घ्यायची. त्या वर्णमालेमध्ये एक्सच्या डावीकडून, म्हणजेच आपला हात जो डावा आहे त्या एक्सच्या अक्षराच्या डावीकडून आपल्याला 15 अक्षर कोणतं आहे ते पाहायचे. ते झालं आपला उत्तर येईल एस. पुढचा प्रश्न आहे, ए, सी, ई, जी या मालिकेपुढील अक्षर कोणते? बघा, ए, सी आणि जी. बरोबर, ए, सी आणि जी. आता ए आणि सी मध्ये किती अक्षराचा गॅप आहे? एक. सी आणि जी मध्ये किती? 1, 2, 3. बरोबर, 3. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? ए आणि सी, ई आणि जी या या मालिकेतील पुढील अक्षर कोणते? ए नंतर कुठलं आलेलं आहे? डायरेक्ट सी, म्हणजे कुठलं? एक अक्षर गॅप केले. सी नंतर कुठलं घेतलंय? ई. ई नंतर जी, म्हणजे जी नंतर कुठलं येणार आपलं उत्तर? आय. पर्याय काय आहे ना? आय. आय कोणता आहे? बी पर्याय. आता हे दिलेले आहेत आकृत्या. आकृत्या या घटकांवरती आपल्याला प्रश्न पाहायचे. स्वाध्यायासाठी तुम्हाला दिलेले आहेत अशा आकृत्या दिलेल्या आहेत. इथं दिलेले वरील प्रश्न आकृतीमध्ये आकृतीतील आतील चिन्हांचा फिरण्याचा क्रम स्टार, बॉक्स असा दिलेला आहे आणि पर्याय क्रमांक 4 क्रमांकात बसत नाही म्हणून ते दिलेले नाही. आणि स्वाध्यायासाठी तुम्हाला ही आकृत्या दिलेल्या आहेत. जसं मागाशी मी सांगितलेलं आहे की सर्कल म्हणजेच गोल, वर्तुळ, वर्तुळामध्ये पण आकृत्यांमध्ये पण विचारलेलं असतं. त्यानंतर चौकोनांमध्ये आणि त्रिकोणांमध्ये की एकात एक किती आकृती आहेत, किती चिन्ह आहेत, ती संख्या आणि त्याचे ऑप्शन दिलेले आहेत ते क्लिक करायचे. थँक्यू. स्टॉप.